न्यूज 24 वेद जनमनाचा। कोल्हापुरातील कनाननगरात काटे कुटुंबीय आणि भोसले कुटुंबियात वाद आहे। 2019 मध्ये गणेश काटेने एका विवाहितेला पळवून नेलं होतं। त्यातूनच पंकज भोसले आणि काटे कुटुंबात वादाची ठिणगी पडली। दरम्यान पंकज भोसले, पप्पू सावंत आणि रवी कांबळे यांनी त्या रागातून गणेशचा भाऊ उमेश काटेवर सशस्त्र हल्ला केला होता। यात तो गंभीर जखमी झाला होता। हल्ल्यानंतर उमेश काही महिने घरीच होता। काटे आणि पंकज भोसले यांच्यात गेल्या काही महिन्यापासून धुसफूस सुरू होती। एकमेकांच्यावर गुन्हे दाखल असल्यानं वाद वाढत गेला। पंकज भोसलेनं काटे बंधूंना मारण्याची धमकी दिली होती। त्यामुळे त्याचाच गेम करण्याचा प्लॅन काटे बंधूंनी केला। पंकज भोसले हा गेल्या काही वर्षांपासून राजारामपुरीतील मनीष संबर्गे यांच्या चारचाकीवर चालक म्हणून काम करत होता। त्याला निलेश काटेनंच तिथं नोकरी दिली होती। त्यामुळे पंकज भोसले कोणकोणत्या वेळी संबर्गे यांच्या बंगल्यात असतो याबाबत त्याला माहिती होती। आज त्याचा गेम करायचाच या इराद्यानं उमेश, निलेश, गणेश काटे आणि अमित गायकवाड हे मद्यप्राशन करून राजारामपुरीतील कोरगावकर हाऊसिंग सोसायटीत गेले। त्यांनी संबर्गे यांच्या बंगल्यात पंक्सचा शोध घेतला। संबर्गे कुटुंबियांसह तो बाहेर गेला असल्यानं हे चौघेजण तिथून बाहेर पडले। दरम्यान त्यांना रस्त्यावरून संबर्गे यांची चारचाकी येताना दिसली। त्यांनी गाडी अडवली आणि पंकजला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला संबर्गे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोरांनी संबर्गे यांना तिथून जाण्यास सांगितलं। ते पत्नीसह तिथून बंगल्यात गेले। दरम्यान पंकज भोसलेला या चौघांनी गाडीतून ओढून बाहेर काढलं। एकानं त्याच्या डोक्यात दांडक्यानं हल्ला केला, तर काटे बंधूंनी त्याला रस्त्यावर आपटून त्याच्या छातीवर बसून रस्त्यावरील कामाचे दगड डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केलं। दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, हवालदार अरविंद पाटील यांना या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहताच हल्लेखोरांनी पलायन केलं। मात्र पोलिसांनी गणेश आणि निलेश काटे यांना पकडलं। इतर दोघेजण मात्र पसार झाले। काही कर्मचाऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या पंकजला तात्काळ CPR मध्ये दाखल केलं। मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। त्याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी चौघा संशयितांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, LCBचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून घटनेची माहिती घेतली। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।